श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा असणार आहे. या मे महिन्यामध्ये तुमचे लग्न स्वामी, तुमचे चतुर्थेश, तुमचे सप्तमेश आणि पंचमेश या सगळ्या ग्रहांचे तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी, कार्यपद्धती, कार्यशैली ठरवण्यासाठी कोणते मोठे बदल, परिवर्तन किंवा यशदायी स्थिती निर्माण करून देतील याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. संपूर्ण माहितीचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, संपूर्ण पहा. आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. लग्नस्थान, प्रथम स्थान जे तुमचा आत्मविश्वास दर्शवतं. या महिन्यामध्ये लग्नस्थानाचे अधिपती गुरु सप्तमात्न गोचर करतायत. सप्तमात्न जेव्हा गुरूंचं गोचर होतं किंवा प्रथमात्न गुरूंचं गोचर होतं, हे तुमच्या नात्यामध्ये एक अहंकार जागृत करून देणारं असतं. त्यामुळे या महिन्यामध्ये तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं सौख्य प्रदान करून देण्यासाठी नात्याला जपण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तुमचा इगो, अहंकार यामध्ये जागृत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला जर त्या गोष्टींवरती कंट्रोल करता आला तर तुमच्यासारखा सुखी समाधानी कोणीच नाही. द्वितीय स्थानाकडे जाऊयात. कुटुंबाचं सौख्य द्वितीय स्थानावरनं पाहिलं जातं. या ठिकाणी शनींचं जास्त येते. शनींचं गोचर चतुर्थ भावातनं होतं. केंद्रातनं जेव्हा धनस्थानाचे अधिपती गोचर करतात त्यावेळेस तुमच्या कुटुंबामध्ये मतभेद, कलह निर्माण होऊ शकतात. आईचं सुख किंवा तुमच्या भावंडांचं सुख कमी प्रमाणात प्राप्त होऊ शकतं. आणि हा होण्याचं योग काय तर मंगळांच्या कृपेने. मंगळ आणि शनी एकत्र येतात तेव्हा विस्फोटक योग निर्माण करतात. आणि या विस्फोटक योगाचे हे परिणाम आहेत की तुम्ही तुमच्या कुटुंबापासून, भावंडांपासून लांब जाऊ शकता. आईपासून सुद्धा मनाने दूर होण्याचे योग येतात. मतभेदाने हे मनभेद होण्याची शक्यता असते. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. तुमचा कुठल्याही प्रकारचा एखादा संवाद आहे, तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तो अगदी उत्तम प्रकारे प्रेम भावनेने, स्नेह भावनेने त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे. या गोष्टीचा प्रामुख्याने तुम्हाला विचार होणं आवश्यक आहे. राशी पत्रिकेतील धनस्थानावरनं शेअर मार्केट मधील गुंतवणुकी पाहिल्या जातात. या महिन्यामध्ये केल्या गेलेल्या गुंतवणुकी नक्कीच यशदायी, लाभदायक अशा असणार आहेत. तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धी दर्शवतो. राहू या ठिकाणी आहेत. राहू तुम्हाला कलात्मक विचार वृद्धिंगत करून देण्यासाठी उत्तम आहेत. आईचं सुख किंवा तुमच्या भावंडांचं सुख कमी प्रमाणात प्राप्त होऊ शकतं. आणि हा होण्याचं योग काय तर मंगळांच्या कृपेने. मंगळ आणि शनी एकत्र येतात तेव्हा विस्फोटक योग निर्माण करतात. आणि या विस्फोटक योगाचे हे परिणाम आहेत की तुम्ही तुमच्या कुटुंबापासून, भावंडांपासून लांब जाऊ शकता. आईपासून सुद्धा मनाने दूर होण्याचे योग येतात. मतभेदाने हे मनभेद होण्याची शक्यता असते. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. तुमचा कुठल्याही प्रकारचा एखादा संवाद आहे, तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तो अगदी उत्तम प्रकारे प्रेम भावनेने, स्नेह भावनेने त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे. या गोष्टीचा प्रामुख्याने तुम्हाला विचार होणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी जेव्हा सर्व प्रकारची सुखे चौथ्या घरावरनं पाहिली जातात, या ठिकाणी शनी येतात, त्यावेळेस सर्व प्रकारची सुखे नक्कीच मिळतात. परंतु ते मिळवण्यासाठी तुमचे खूप अथक प्रयत्न होत असतात. त्यामुळे चतुर्थातील शनींचं हे गोचर तुमच्यासाठी विशेष परिश्रम या महिन्यात करवणार आहे. पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम आहे. प्रणय सौख्य उत्तम मिळेल. मंगळ या ठिकाणी येत आहेत 11 मे नंतर. त्यामुळे प्रणयाची स्थिती उत्तम सुधारतील. तुमच्या नात्यामधील दुरावा, अंतर कमी करतील. प्रेमभाव, स्नेहभाव वाढवतील. आणि तसेच तुमच्या नात्यामधील जो थोडासा इगो, अहंकार मंगळांच्या कृपेने येत आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी तुम्हाला 11 मे नंतरची स्थिती उत्तम आहे. फक्त प्रयत्न तुम्हाला अधिक करायचे आहेत. राशी पत्रिकेतील पंचमावरनं शिक्षण पाहिलं जातं. जो वर्ग कला क्षेत्रातलं शिक्षण घेऊ पाहतोय किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे किंवा आता ज्यांच्या परीक्षा येणार आहेत मे मध्ये, तर पहिला पंधरवडा तुमच्या शिक्षणासाठी उत्तम आहे. या दरम्यान केलेले अभ्यास स्मरणात राहू शकतो किंवा दिलेल्या परीक्षेमध्ये उत्तम असं यश सुद्धा प्रदान होऊ शकतं. याचा आणखीन एक मोठं कारण म्हणजे रवी बुधाच्या युतीमध्ये मंगळ 11 ते 14 मे पर्यंत दिसणार आहेत. त्यामुळे या 4 दिवसामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शिक्षणात सुरुवात करायची आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात करायची आहे, फॉर्म फिलअप करायचा आहे,
तर अशा सगळ्यांसाठी उत्तम कालावधी असणार आहे। या दरम्यान तुम्ही केले गेलेलं कार्य नक्कीच उल्लेखनीय आणि यशदायी असू शकतं। पंचम स्थान संतती सुख दर्शवतं। संतती योगासाठी आपण दाम्पत्याची पत्रिका हाताळतो। संतती सुखासाठी मात्र पंचमेश पंचमातनं गोचर करणं उपयुक्त आणि उत्तम ठरतं। त्यामुळे या महिन्यात तुमच्या संततीकडनं उत्तम असं तुम्हाला सुख प्रदान होऊ शकतं। त्यांच्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये आनंददायी अशी स्थिती निर्माण होईल। त्यांच्यासोबत पर्यटनाची संधी उत्तम मिळेल। अशा पद्धतीने हा महिना असणार आहे। षष्ठ स्थान तुमचं आरोग्य दर्शवतं। या महिन्यात तुमच्या आरोग्याच्या किरकोळ प्रमाणात तक्रारी असू शकणार आहेत। पाय पावलांमध्ये थकवा असणार आहे। कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त टेन्शन तुम्ही घेऊ शकणार आहात। कुठल्याही प्रकारचा जास्त विचार तुम्ही करू शकणार आहात। त्यावरच कंट्रोल करणं आवश्यक आहे। या ठिकाणी शुक्रांची उपस्थिती आहे। शुक्र या ठिकाणी 14 तारखेपर्यंत उपस्थित आहे। तुम्हाला स्वतःला विचार करण्यास प्रवृत्त करतील। कुठल्याही प्रकारचं ओव्हर थिंकिंग म्हणू आपण त्याला, ते वाढणार आहे। परंतु त्यावरच कंट्रोल आणण्यासाठी मेडिटेशन सारखा सुंदर पर्याय नाही। तुम्ही जास्तीत जास्त मेडिटेशन करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। या महिन्यात त्वचेला सांभाळायचं आहे। त्वचा विकार उद्भवू शकतात। उष्णता अधिक वाढलेली असते मे महिन्यामध्ये आणि या उष्णतेचा तुमच्या त्वचेवरती जास्तीत जास्त परिणाम घडून येतो। त्यामुळे या दरम्यान तुमच्या स्वतःच्या हेल्थकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। त्वचेकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे। सप्तम स्थान जोडदाराच्या सुखाचा आहे। या ठिकाणी गुरु आहे। आपण सुरुवातीला समजून घेतलं नात्याला जपायचंय। इगो प्रचंड वाढलेला या महिन्यात दिसून येणार आहे। तुमचा आणि तुमच्या पतीच्या स्वभावामध्ये मतभेद यामुळे निर्माण होऊ शकतात। त्यामुळे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। राशीपत्रिकेतील सप्तम स्थानावरनं पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो। गुरु जेव्हा या सप्तम स्थानात येतात तेव्हा तुम्हाला पार्टनरशिप मधील व्यवसायांना वाढवणारी स्थिती निर्माण करून देत असतात। त्यामुळे हा महिना त्यासाठी सुद्धा उत्तम असणार आहे। राशीपत्रिकेतील भाग्यस्थान भाग्य आणि शुभ संकेत घेऊन येतं। या महिन्यात शुभ संकेताची रेलचेल असणार आहे। अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही एखाद्या कार्यामध्ये रममान होऊ शकतात केतूंमुळे। केतू जेव्हाही भाग्यस्थानात येतात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टीतलं सूक्ष्म ज्ञान देत असतात। प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मनापासून इच्छाशक्ती वाढवत असतात। ज्यांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये केतूंची स्थिती शुभ स्थानामध्ये आहे, शुभ स्थितीमध्ये आहे, त्यांना हे भाग्यातील केतूंचं गोचर लाभदायक ठरू शकतं। सिंह रास या ठिकाणी येते। रवी चांगल्या स्थितीमध्ये आहे, सुंदर स्थितीमध्ये उच्चस्थ आहेत। त्यामुळे सुद्धा पहिला पंधरवडा तुम्हाला शुभ संकेताने भरलेला असाच असणार आहे। इच्छाशक्ती प्रदान करून देणारा असाच असणार आहे। राशीपत्रिकेतील दशम स्थान 10वं घर अत्यंत उत्तम मानलं जातं। या ठिकाणी आपण आपले कर्म पाहत असतो। कर्माची साथ असेल तर जीवनामध्ये नशीब बदलवण्यासाठी आपले प्रयत्न करत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये कर्माची साथ तुम्हाला मिळेल। कर्मस्थानाचे अधिपती बुध यांचं गोचर रवी बरोबर आहे आणि पहिला पंधरवडा ते रवी बरोबर गोचर करतील। दुसऱ्या पंधरवड्यात शुक्रांसोबत गोचर करतील। त्यामुळे कलात्मक व्यवसाय ज्यांचे आहेत, शोभेच्या वस्तू विक्री करणं, परदेशामध्ये आपला व्यापार घेऊन जाणं, असे चांगले सुबुद्धी देणारे योग या महिन्यात घडून येत आहेत। त्यामुळे तुमचा व्यवसाय तुम्ही देशात विदेशामध्ये पोहोचवू शकणार आहात। व्यापारासाठी सांगू इच्छिते, रबर, प्लास्टिक, संगणक क्षेत्रामधील व्यापारी वर्गांना अतिशय उत्तम कालावधी दिसून येत आहे। ज्यांचा सोने चांदीचा व्यापार आहे, कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यापार आहेत, अशांना सुद्धा श्रेष्ठ उत्तम कालावधी आहे। लाभाचे योग अनेक आहेत, उत्तम आहेत। तुम्हाला अनेक कार्यातनं यशदायी स्थिती निर्माण करून देणारे आहे। तुमची धनुरास आहे। मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम असं यश कमवता। त्यामुळे तुमच्यामध्ये मॅनेजमेंट आणि मार्केटिंग स्किल हे उत्तम असतं आणि त्याचाच उपयोग तुम्हाला करून घेता येऊ शकतो आणि लाभ प्राप्त करून घेता येऊ शकतो। त्यामुळे लाभाचे संकेत उत्तम आहे असे सांगितलं। खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये थोडासा खर्च वाढू शकतो आणि तो म्हणजे पर्यटनासाठी थोडासा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे पहिला पंधरवडा। त्यामुळे पहिल्या पंधरवड्यामध्ये अतिरिक्त खर्चावरती नियंत्रण आणण्यासाठी कोणती उपासना कराल ते समजून घेऊयात। प्रथम गणपती स्तोत्र पठण करायचं आहे रोज एक वेळेस। त्याचबरोबर दत्त महाराजांची सेवा नित्य उपासना करायची आहे, ज्यामुळे इगो अहंकार जागृत जरी झाला तरी त्यातनं तुम्ही निश्चित नात्यावरती परिणाम न होणारे फळ प्राप्त करून घेऊ शकता। सप्तमात गुरु आहेत, तुम्हाला संपत्ती ज्ञान विद्या देतील तर त्यांचे सुद्धा शुभ परिणाम प्राप्त करून घेऊ शकणार आहात। त्यामुळे आज आपण समजून घेतलं संपूर्ण मे महिना धनुराशीच्या जातकांना कसा असणार आहे। 12 स्थान आणि त्या ग्रहांची स्थिती तुम्हाला जीवनावर कसे परिणाम करणार आहे ते समजून घेतलं आणि याचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिनीमध्ये जर केला तर निश्चित तुमच्यासारखा यशस्वी व्यक्ती होऊ शकणार नाही। प्रत्येक महिन्याचं राशीफळ जेव्हा सादर केलं जातं त्यामध्ये
अनेक प्रकारच्या कमेंट येतात. त्यामध्ये एक कमेंट अशी असते की आम्हा धनुराशीच्या जातकांचं कधीच नशीब फळफळणार नाही, कधीच आम्हाला चांगलं काही भेटणार नाही, आमच्या जीवनामध्ये काहीच चांगलं होऊ शकत नाही, आम्ही कमनशिबी दरिद्री आहोत, असे असंख्य वाईट विचार व्यक्त करणारे एक कमेंट असते. मग त्या लोकांना मी या माध्यमातून सांगू इच्छिते, तुमचा विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. तुमच्या पत्रिकेमध्ये जन्मलग्न कुंडलीमधील ग्रहांची स्थिती जर अशुभ असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येत आहे, पण तुम्ही त्या यशामध्ये बदल करून घेऊ शकता. त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या. त्या माध्यमातून मिळणाऱ्या उपासनेची सेवा तुम्ही नित्य सुरू करा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. अडचणी आपण आणत असतो, आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करून घेण्यासाठी आपण स्वतः त्याला कारणीभूत असतो, परंतु आपण आपल्या ग्रहांना दोष का देतोय याचा विचार होणं आवश्यक आहे. ग्रह आपल्याला ऊर्जा देण्यासाठी, सातत्याने आपल्याला प्रयत्नशील करण्यासाठी, इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला मदतच करत असतात. त्या ग्रहांचा आपल्या जीवनामध्ये चांगला परिणाम कसा होऊ शकेल याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण समजून घेतलं की आपल्या जन्मलग्न कुंडलीनुसार आपल्याला काही ग्रहांची स्थिती समजून घ्यायची असेल आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या काही त्रास आहेत, त्या अडचणी आहेत, त्या सॉल्व्ह करायच्या असेल तर जन्मलग्न कुंडली तपासून घेणं गरजेचं आहे. राशीफळानुसार आपल्याला दैनंदिनी ठरवता येऊ शकते, रोजची दिनचर्या कशी केली पाहिजे याचं ज्ञान मिळवू शकतो आणि त्याचाच आपण ओहापोह समजून घेतला. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचा आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. सकारात्मक विचार करा, शनींची कृपा प्राप्त करून घ्या. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.